जातश्यही ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू आहे का हो? 100% आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू आहे, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म नक्कीच आहे. असं कोण कोणाला म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. मग आता अर्जुनाला जर भगवंत म्हणतात, का म्हणतात? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संदर्भ काय चालू आहे. युद्ध चालू आहे आणि आता हिंसा होणार आहे थोडक्यात तिथे. मग 2-3 मुद्दे आजच्या प्रवचनामध्ये होतील. पहिला मुद्दा तर हा आहे की या ठिकाणी तात्पर्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मनुष्याला आपला जन्म आपल्या कर्मानुसार घ्यावा लागतो. याची चर्चा झाली आपली. कर्मप्रधान आहे. जेव्हा एखाद्या व्यक्ती इथं जन्म घेतोय तर जन्माच्या वेळेला अनेक जन्माची ही बेरीज आहे, गोळाबेरीज आहे. जेव्हा मनुष्य जन्म कसा भेटतो हे आपण पाठीमागच्या वेळेला पाहिलं की मनुष्य जन्म लगेच आणि साधारण नाही आहे भेटण्यासारखा. मनुष्य जन्म हा एक योनी कोटी कोटी फेरा. तर करोडो जन्म एका योनीमध्ये काढल्यानंतर मग ते 84 लाख योनी आहेत, आणि मग लाभला मनुष्य जन्माचा वारा. मग मनुष्य जन्म भेटलेला आहे. मनुष्य जन्म लगेच नाही भेटत आहे, किंवा तो एवढा सहजही नाही भेटण्यासारखा. आणि म्हणून मग मृत्यू आपला झाला असेल, आपल्या सर्वांचा मृत्यू झालेला आहे शरीराचा, म्हणून आपल्याला इकडे जन्म भेटलेला आहे. पाठीमागच्या जन्मामध्ये आपला मृत्यू झाला असेल, मग कुणाचा म्हातारा होऊन मृत्यू झाला असेल, कुणाचा आजारी पडून मृत्यू झाला असेल, कुणाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असेल, कुणाचा कसा मृत्यू झाला ते भगवंताला माहिती, बरोबर आहे का? पण मृत्यू नक्की झाला आहे आपला, आणि म्हणून आता हे शरीर आपल्याला भेटलेलं आहे. आणि गॅरंटी नाही की मागच्या जन्मामध्ये हेच शरीर होतं का माणसाचं, हे पण गॅरंटी नाही आहे. पण 100% आम्हाला ते शरीर कोणतं का असेना सोडावं लागलेलं आहे, आणि तेव्हा आता आम्हाला हे शरीर भेटलेलं आहे. ते सोडल्याशिवाय हे कसं मिळेल? म्हणजे मृत्यू होता, मृत्यूनंतर आता जन्म झाला, पुढं काय? आता परत मृत्यू, पुन्हा मृत्यू झाला की पुन्हा मग कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जन्म. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, एक झालं की एक झालं की एक, ही चक्र चालूच आहे. आणि मग अर्थातच तो मनुष्याचा नाही आहे. प्रत्येक जन्म हा मनुष्याचा भेटेल याची गॅरंटी नाही. तर वेगवेगळ्या 84 लाख योनी सांगितलेल्या आहेत आपण. 10 लाख प्रकारचे जलचर आहेत, आणि 20 लाख प्रकारचे काय सावर, आणि मग 10-11 लाख प्रकारचे किडे, आणि मग बरंच काय आपण चर्चा केली. या सगळ्या योनीमध्ये फिरून आल्यानंतर मग मनुष्य जन्म भेटेल. आता भगवंत म्हणतात की तुझा अर्जुना तू पण होतास पूर्वी, मी होतो पूर्वी, मी पण होतो, तू पण होतास पूर्वी, फक्त आता मला आठवतंय, तुला आठवत नाही. जेव्हा हिमालयामध्ये नारायण भगवंत प्रकट झाले, नारायण भगवंत, बद्रीनारायण, बद्रीनाथ माहिती आहे का आपला? बद्रीनाथ हिमालयामध्ये तिकडे भगवंत प्रकट झाले, नारायण भगवंत. तर त्यांच्या त्या वेळेला अर्जुनही प्रकट झाले, नर नारायण, नर रूपामध्ये, आणि हजारो वर्ष तपस्या केली. तिथे एक राक्षस होता, त्याला मारलं. कसं मारलं काय मोठी कथा आहे. तर नर नारायण रूपाने कृष्ण अर्जुन पूर्वी प्रकट झाले होते, आणि आता या द्वापार युगामध्ये आता अर्जुन आणि कृष्ण म्हणून प्रकट झालेले आहेत. म्हणजे भगवंत म्हणतात अर्जुना तुला नाही आठवत आहे रे की तू कोण होता मागच्या जन्मामध्ये, पण मला माहिती आहे ना सगळं. आता आपल्याला आठवत आहे का कोण होतं आपण पाठीमागच्या जन्मामध्ये? आपल्याला नाही आठवत आहे, पण भगवंताला माहिती आहे की आपण कोण होतो पाठीमागच्या जन्मामध्ये. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू हे सगळं चालूच राहते मंडळीनं. हां, पूर्णविराम आहे. पूर्णविराम कधी आहे? जाऊ देवाची या गावा. एकदा जर भगवंता धामामध्ये गेला तर मग हे सगळं चक्र थांबतंय. ते चक्र आहे असं फिरत राहतंय, आणि मग ते पूर्ण चक्र थांबणार आहे. आणि म्हणून इथं भगवंत म्हणतात की आत्मा जो आहे, एकतर पहिली गोष्ट आत्मा अमर आहे, आत्म्याला काहीच होऊ शकत नाही, तसं आपण मरूच शकत नाही. आता जरी तू युद्ध केलं तरी काही कोणी मरणार नाही आहे.
शरीर सोडणार आहे आणि ही जी लोक आहेत भीष्म वगैरे पुढे उभं राहिलेले, हे सगळे पुन्हा दुसरं शरीर घेणार आहे. मग शोक कोणासाठी करतो तो? दुःख कोणासाठी करतोस असं भगवंत विचारतात. पण बघा, जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा दुःख होतं. मृत्यू झाल्यानंतर जेव्हा दुःख होतं माणसाला, आपण रडतो किंवा आपल्याला वाईट वाटतं, तर जो आत्मस्तरावर स्थित आहे त्याला काहीच वाटत नाही. कारण खरंच बघायला गेलं तर तो कोणीच मेलेला नाही इकडे. तो त्याला काहीच वाटत नाही. आता आपल्याला साहजिक आहे, साधारण जीवाला वाईट 100% वाटतं. एखादा माणूस मेल्यानंतर वाईट वाटतं की नाही? खरं सांगा. साहजिक आपण काय लय चांगला होता एवढं तर म्हणतो की नाही? का लय वाईट होता एवढं तरी म्हणतो की नाही आपण? हां, भरपूर त्रास दिला याने मला एवढं तर म्हणतो की नाही आपण? पण जो संत आहे, स्थितप्रज्ञ आहे, त्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यूशी काही देणं घेणं नाही. काहीच देणं घेणं नाही. त्याला यत्किंचित लव मात्र सुद्धा त्याला फरक पडत नाही. कुणी जगला काय आणि कुणी मेला काय, ही स्थितप्रज्ञ अवस्था आहे. कारण त्याच्या हे ज्ञान, हे आत्मज्ञान पचनी पडलंय त्याला समजलंय की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आता आपण सगळे म्हणूया, मी शरीर नाही, मी एक आत्मा आहे. पडतंय का? पचनी पडतंय का? नाही, आपल्याला ते अजून उमगत नाही की मी आत्मा आहे, हे उमगत नाही. याला साधना करावी लागते आणि भगवंताची कृपा व्हावी लागते, गुरूंची कृपा व्हावी लागते, तेव्हा हे सिद्ध होईल किंवा समजेल की मी आत्मा आहे. आणि बघा, म्हणून संतांची उदाहरणं घ्या. अनेक महान महान संत होऊन गेले, त्यांच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले, त्या प्रसंगामध्ये त्यांनी कधीच दुःख नाही केलं. आणि सगळ्यात मोठं भीती काय आहे माणसाच्या जीवनामध्ये? मरण, मृत्यू. बरोबर आहे का हो? काल आम्ही एका ठिकाणी गेलो, चिकमोहरला इकडे. तर एक माताजी बोलले की प्रभूजी मला असं गाडीचं बसायला नको वाटतं, भीती वाटते म्हणे, मरणाची भीती वाटते म्हणे, बाहेरच निघायला नको वाटतं म्हणे. मी त्यांना म्हटलं तुम्ही कुठे हिंडला फिरला की नाही, तीर्थाला गेला की नाही? कुठंच नाही गेले म्हटलं, मला भीती वाटते बाहेर. म्हणजे किती सूक्ष्म रीतीने भीती मनामध्ये बसलेली आहे. आणि सगळ्यात मोठी भीती काय आपल्याला? सगळ्यांना भीती काय? मरणाची आहे. मृत्यू सर्व हर्ष शाहम. मृत्यू आला की सगळंच हरून घेऊन जातोय तू. आणि म्हणून सगळे लोक कृष्ण कॉन्शियस होण्याच्या ऐवजी डेथ कॉन्शियस. आपण सगळे, मी काय बोललो नीट लक्षात घ्या, आपण सगळे कृष्ण भावनामय व्हायला पाहिजे होतं, पण आपण ते नव्हतं. आपण मृत्यू भावनामय आहे सगळे सध्याच्या अवस्थेमध्ये. अरे 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 ओ, इथे लागलं, इथे पोळलं, इथे चटकलं, इथे गाडी, इथे ॲक्सिडेंट, सारखं डोक्यात तेच आहे आपल्या. महत्त्वाचा मुद्दा बोललो मी, समजतंय का? डोक्यात तेच आहे. आता गाडीत बसलो तर गाडीचा ब्रेक तरी लागेल का व्यवस्थित, डिझेल तरी आहे का, आणि गाडी चालवताना भीती आहे, सायकल चालवताना भीती आहे, रस्त्यानं जाताना सरळ जायचं म्हटलं तरी भीती, अंगावर कोणतं ट्रक घालतंय, सरळ चाललं कडनं तरी सुद्धा भीती आहे की नाही? इथून आता इथं बसलाय तरी भीती आहे. हा फॅन तरी पडणार नाही डोक्यात खाली, लय वाजायला लागलाय. हां, काही प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूची चर्चा आहे. खरं बघायला गेलं तर आपल्या डोक्यात एकच आहे, काय माहिती का? बोला, मृत्यू. सगळ्यांच्या डोक्यात एकच विषय चालू आहे, मरण. डोक्यात कृष्ण कुठं आहे, राम कुठे आहे? प्रत्येक क्षणाला. आणि जे संत मंडळ आहे त्यांचं उलट आहे बघा. ते मृत्यू जवळ जरी आला तरी घाबरत नाहीत. त्यांच्या डोक्यात कृष्णच आहे, रामच आहे त्यांच्या डोक्यामध्ये. यत्किंचित सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये दुसरा काही विषय येत नाही. आणि म्हणून हा फरक आहे आत्मज्ञानी पुरुषामध्ये आणि आपल्यामध्ये. हा फरक आहे की आपण नेहमी मृत्यूचं चिंतन करतो आणि जे आत्मज्ञानी पुरुष आहेत ते नेहमी भगवंताचं चिंतन करतात.
आणि म्हणून मृत्यूची चिंता सोडल्याशिवाय भगवत चिंतन होत नाही, आणि भगवत चिंतन केल्याशिवाय मृत्यूची चिंता सोडत नाही. मृत्यू भगवंताचं चिंतन केलं तर मग ती भीती कमी. त्या माताजींना सांगितलं तुम्ही नामस्मरण सुरू करा. नामस्मरण सुरू केलं की सगळी भीती नष्ट होते. तर लहानपणी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा भीती घालायची, म्हणजे भूत असते म्हणायच्या, भीती घालायची असे. म्हणजे आम्ही असं संध्याकाळी ट्युशनवरनं वगैरे आलो की असं अंधारातनं यायला लागायचं. ते म्हणायचे गावामध्ये ठरलेलं असं तिकडं भूत आहे बरं का. आम्ही काय करायचं माहिती का, असं एकमेकाच्या हाताला धरायचं आणि राम 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 म्हणत आम्ही सगळे मुलं जायचं तिकडं अंधार आहे ना, तिकडनं असं राम 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 म्हणत जायचं. आणि खरंच भीती कमी व्हायची. आम्हाला सगळ्यांना माहिती इकडे भूत आहे, सगळे लोक सांगतात इकडे भूताचा एरिया आहे, म्हणून इकडे आम्ही राम 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 म्हणत जायचं. एक साहजिक मनामध्ये जेव्हा राम आहे, कृष्ण आहे, त्यावेळेला तात्काळ भीती नष्ट होते. आणि सगळ्यात मोठी भीती मरणाची आहे. आणि खरंच आहे ते. मृत्यूच्या वेळेला जर राम 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 शब्द आला तोंडामध्ये तर तो यमराज सुद्धा घाबरतो यायला तिकडे. यमराज पण आपलं खातं बंद करतं. म्हणून जन्म आणि मृत्यू, तर दोन्ही गोष्टींनी आपण विचलित व्हायचंच नाही. सध्या आपली चेतना राहिली पाहिजे, डोक्यामध्ये राम पाहिजे, कृष्ण पाहिजे. मृत्यूचा विचारच करत नाही. शहाणा माणूस मृत्यूचा विचारच करत नाही. तो येणार आहे, तो थांबलाय का, कधी येणार आहे, कशाला चर्चा करायची, माहीतच नाही कधी येणार आहे ते. पण जेव्हा येईल ते पुढचा विषय ना. पण येणार म्हणून आत्ताचं जीवन का वाया घालवायचं. मृत्यू आता येणार, एवढं झालं की बरेच लोक आता एवढे हेल्थ कॉन्शियस झालेत की रोग यायच्या अगोदरच ते सगळी तयारी करतायत की हे केल्यानंतर हे औषध घ्या, हे टॉनिक घ्या, हे करा, असलं निघालं आहे आता. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. हे ऑनलाईन आता सगळं निघालेलं आहे की मेडिकेअरमध्ये काय करतात ते की अगोदरच तुम्हाला गोळ्या द्यायला सुरू करतात हे होऊ नये म्हणून. आता हिवाळा सुरू झाला तर सर्दी खोकला होऊ नये म्हणून अगोदरच गोळ्या घ्यायच्या. एवढी लोक घाबरतात. म्हणजे शहरामध्ये असं सुरू झालं आहे सगळं. आणि त्याचं किट मिळतं एक. आता ते डॉक्टर पण ते घरी येत आहेत किंवा ते ऑनलाईन पाठवत आहेत ते किट वगैरे, मग ते घ्यायला सुरू करायचं. इकडं काही खायचं, सटर बटर सगळं खायचं, इकडचं विकतचं फूड पॅकिंग केलेलं सगळं खायचं, स्नॅक्स खायचं, बाहेरचं खायचं, ओढ्यावरचं खायचं. आणि इकडे अगोदरच किट आणून ठेवायचं गोळ्यांचं, मेडिकलच्या गोळ्यांचं आणून ठेवायचं. असं एक नवीन फॅड सुरू झालं आहे. किती कॉन्शियस. पण जेव्हा भगवंत हा विषय डोक्यामध्ये असतो त्यावेळेला बाकीच्या गोष्टी नष्ट होतात. या सगळ्या हे आजारसुद्धा पळून जातात. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू याचा जास्त विचार करत नाही एक हुशार माणूस. तो नेहमी डोक्यामध्ये विचार करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. तुम्हाला जेव्हा त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र प्रकट झाले आणि रावणाने तपस्या केली होती आणि तपस्या करून त्याने काही वरदान मागून घेतले होते. काय वरदान होते. रावणाने वरदान मागितलं की मी मला अमर बनवा. पहिली गोष्ट ते म्हणले अहो आम्ही स्वतःच अमर नाही म्हटले, तुम्हाला अमर कसं काय बनवणार म्हटले. मग त्याने डोकं लावलं. रावणाने डोकं काय लावलं म्हणले मी माणसांकडनं मरणार नाही असं मागायला पाहिजे होतं वरदान त्यांनी. पण त्यांनी तेवढं सोडून बाकी सगळे मागितलं. मी असा मरणार नाही, मी शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, काय नाही. बरेच वरदानं रावणाने मागून घेतले. फक्त एक वरदान त्यांनी मागून घेतलं नाही. त्यात त्याचा अहंकार आडवा आला रावणाचा की मी माणसाकडनं मरणार नाही. हे वरदान त्यांना वाटलं माणसाकडनं मरणं म्हणजे अपमान आहे. ते म्हणले असं होऊ शकत नाही की रावण एका माणसाकडनं मरू शकतो. म्हणून रावणाने हे वरदान नाही मागितलं. आणि मग बरोबर प्रभू रामचंद्र माणसाच्या रूपामध्ये आले, एका मनुष्याच्या रूपामध्ये आले, भगवंत म्हणून नाही आले. मग अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. रावणाला बघा एक डोकं कापलं तर दुसरं डोकं प्रकट होत आहे.
रावणाचं. आणि रावणाला किती प्रयत्न केला मारण्याचा तरी मेला नाही रावण. परंतु काही ना काही करून मरावं तर लागलंच रावणाला सुद्धा. दुसरं उदाहरण सत्ययुगामधलं हिरण्यकश्यपूचं. ब्रह्मदेवाची उपासना केली आणि उपासना करून त्यांनी इतकं वरदान मागून घेतले, मी घरात मरणार नाही, मी बाहेर मरणार नाही, मी दिवसा मरणार नाही, मी रात्री मरणार नाही, मी वर मरणार नाही आकाशामध्ये, मी जमिनीवर मरणार नाही, मी शस्त्राने मरणार नाही, मी अस्त्राने मरणार नाही, मी माणसाकडनं मरणार नाही, मी प्राण्याकडनं मरणार नाही. किती वरदान मागून घेतली. पण भगवंत अति हुशार आहे. त्या हिरण्यकश्यपूला सुद्धा मरण चुकलं नाही. रावणापेक्षा डेंजर होता हा हिरण्यकश्यपू. त्याला भगवंताने कसं मारलं हो? ते सगळ्या अटी पण पूर्ण केल्या, उंबऱ्यावर पकडला त्याला बरोबर. घराच्या आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, मांडीवर ठेवला. शस्त्र नाही, अस्त्र नाही, नखाने मारला. दिवस नाही, रात्र नाही, संध्यासवी मारला. माणूस नाही, पशु नाही, अर्धा नर अर्धा सिंह. नरसिंह भगवान की. म्हणजे विचार करा तुम्ही, त्या एवढ्या वर्ष जगणाऱ्या. आता रावणाचं आयुष्य किती आहे? 14 चौकड्यांचं आयुष्य आहे रावणाचं. किती आयुष्य आहे? चौकडी कळते का तुम्हाला? चौकडी कळते? नाही कळत. मी सांगितलं होतं. आता कुठलं युग चालू आहे? कलियुग. त्याच्या अगोदर द्वापार, द्वापारच्या अगोदर त्रेता, त्रेताच्या अगोदर तर सत्ययुग. त्या सत्ययुग हे काय झालं? एक चक्र झालं. चतुर्युग म्हणायचं. काय म्हणायचं? चतुर्युग. हे 4 युगाचं एक 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 युग झालं. पण असं दुसरं पुन्हा येणार आता. आता कलियुग संपलं की पुन्हा सत्ययुग. कलियुग काय असं काय 100-200 वर्षाचं आहे का हो? 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. पुन्हा आणि हे येणार सत्ययुग, पुन्हा त्रेता, पुन्हा द्वापार, पुन्हा कली. तर अशा प्रकारे हे चक्र फिरत राहतंय. आणि आता विषय काय आहे? रावणाच्या आयुष्याचा. ही 14 चौकड्यांचं त्याचं आयुष्य आहे. तर असे 14 वेळा फिरवायचं आहे. किती वेळा? लाखो करोडो वर्षांचं आयुष्य झालं रावणाचं. रावण काय प्रभू रामचंद्र आल्यानंतर आलेला नाहीये. याने लाखो करोडो वर्ष त्याने त्रास दिलेला आहे. नंतर शेवटी प्रभू रामचंद्र आलेले आहे. म्हणून म्हणजे 14 चौकड्यांचे राज्य. त्याचं रावणाचं आयुष्य करोडो वर्षांचं आहे. पण करोडो वर्ष जगला तरी सुद्धा एक दिवशी मरावंच लागलं त्याला. आणि मग आपण कुठला अभिमान घेऊन बसलोय? आपल्याकडे किती वर्ष शिल्लक आहेत? काहीच नाही. 10, 20, 30, 40, 50 लयतलंय. आणि तरी सुद्धा आपण इतकं जोमात आहे की काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्याला. अरे रावणाने सोन्याची लंका होती त्याच्याकडे. त्याने सगळे त्याच्या ब्रह्मदेव सोडले तर सगळे देवी देवता त्याच्या हातापायाशी नुसते त्यांनी ठेवले होते. 9 ग्रह असे बांधून ठेवले होते. त्याच्यावर तो पायरीवर ठेवले होते. प्रत्येक पायरीवर 9 पायऱ्या. आणि त्यावर तो रावण चालायचा. आणि इकडे हे चंद्र इंद्र स्वयंपाकघरात भाजी कापायला भांडी घासायला ठेवले होते. 33 कोटी देवता रावणाच्या इथं भांडी घासायला होते. असा रावण होता. काय ऐश्वर्य होतं रावणाचं. लाखो स्त्रिया होत्या सेवेसाठी. मंडोदरीसारखी विश्वसुंदरी त्यांच्याकडे होते. काय कमी होतं रावणाकडे? राम कमी होता. राम नव्हता गे. राम नसल्यामुळे जीवनामध्ये काय रामच राहिला नाही. म्हणून रावण जो आहे, रावण मेला, लंका जळाली. अशीच होईल गती तुमची आणि माझी. होईल माती एक दिवशी. समजतंय का? आपली मातीच होणार आहे, तशीच गती होणार आहे. आपलं काही वेगळं काही होणार नाही. रावणाचं एवढं ऐश्वर्य असून टिकू शकलं नाही, एवढी शक्ती असून टिकू शकली नाही. मग आता प्रभू मला वाटतं अरण्यकांडामध्ये हा विषय येतो. भगवान रामचंद्रांनी वालीला मारलं. वालीला मारल्यानंतर वालीची बायको तारा, तर तिला फार वाईट वाटलं. ती म्हणली, भगवंता तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं. त्यावेळेला भगवंत समजावून सांगतात तिला जन्म आणि मृत्यूचं रहस्य.
ते म्हणले हा वाली काय आहे, मी मारला म्हणून मेला नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात हा वाली मी मारला म्हणून मेला नाही, तर हा वाली कधी ना कधी मरणारच होता, निमित्त फक्त मी झालोय म्हटले. निमित्त झालं की माझ्या हातून मेलाय. मी नसता मारला तर म्हणले कोणीतरी मारला असता याला. मी नसता मारला तर वालीला कोणीतरी मारला असता. बरोबर आहे का हो? मी ॲक्सिडेंटमध्ये नाही मेलो म्हणून म्हातारा होऊन तर मरणारच आहे एक दिवशी. मी तरुणपणी नाही मेलो म्हणून म्हातारपणी तर मी मरणारच आहे. कदाचित कोणी कोरोनामध्ये गेला असेल, मी कॅन्सरमध्ये जाईन, पण जाणार नक्की आहे. येतंय का लक्षात? हे क्लिअर करायचं. जाणार नक्की आहे म्हणून भले भले गेले. मग हा आत्मा जो आहे, हा आत्म्याला ज्ञान राहत नाही मंडळी. महत्त्वाचा मुद्दा, आत्म्याचा एक गुणधर्म. आत्म्याला ज्ञान म्हणजे सूक्ष्म रूपामध्ये आत्म्याला ज्ञान आहे सगळं, परंतु जेव्हा शरीर धारण केलं की मग ते विसरून जाते. जसं एक चांगला माणूस आहे, त्याकडे पैसा आणि पद आला की येड्यासारखं करतो. तो बोलत नाही लोकांशी. त्याकडे पैसा आला की बोलत नाही तो, मग जरा अहंकाराने टाईट होऊ शकतो. तसं या आत्म्याला सगळं ज्ञान आहे. किंवा एखादा गरीब आहे, फार गरिबीतनं दिवस काढले, भरपूर काही तुम्ही जीवन तुमचं गरिबीमध्ये गेलं असेल, तुम्ही भरपूर कष्ट घेतला असेल, पण ज्या वेळेला जर श्रीमंती आली तर कदाचित तो माणूस उघडट वागू शकतो, की सगळं विसरून जातो की मी गरीब होतो, मी एवढं कष्ट घेतलं होतं वगैरे वगैरे वगैरे, मला ह्या लोकांनी मदत केली होती, सगळं विसरून जातो. अगदी याचप्रमाणे आपल्याला शरीर मिळालं की आपण सगळं विसरून जातो. जोपर्यंत आत्मा आहे, आत्म्याला सगळं माहिती आहे मी किती वेळा फिरून आलोय म्हणून. पण जसं शरीर मिळालं, मायेनं झपाटलं, सगळं विसरून गेला. मी कोण होतो, मी काय केलं होतं, मी कुत्रा होतो का मांजर होतो का मी पाल होतो, काय होतो, मी सगळं विसरून गेलो. हे एक सगळ्यांबरोबर घडते. असं आपण विसरलो की नाही सगळे? कोणाला कोणाला आठवते मागच्या जन्मामध्ये कोण होतो आपण? हात वर करा, खरं सांग. मागच्या जन्मामध्ये कोण होतो आपण? कोणी का असं नाही, पण नक्की आपण चांगलं कर्म केलेलं आहे. आज इथे बसलोय सत्संगामध्ये म्हणजे नक्की 100% आपण काहीतरी विशेष कार्य केलेलं आहे. मी पहिल्याच पॅरेग्राफमध्ये सांगितलंय, चांगलं कर्म केलंय. त्यामुळे आता आपल्याला चांगले दिवस आलेले. अच्छे दिन क्या है, यही तो अच्छे दिन है. मनुष्य जन्म भेटल्यानंतर भक्ती मिळणं याला अच्छे दिन म्हटलेलं आहे. आणि ज्यांना वाटतं की अच्छे दिन अभी बाकी है, अजून आले नाहीत अच्छे दिन, ते वेडे आहेत लोक. त्यांना समजलं नाही की भारताची प्रगती होईल, भारत महासत्ता होईल आणि मग अकाउंटमध्ये काहीतरी पैसे पडतील. मागच्या वेळेस काय बाबा काँग्रेसच्या काळामध्ये काय पडलं नाही, तर भाजपच्या काळामध्ये काय कृषी धन योजना येते, काय विधवांना पैसे मिळत आहेत, काय लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत. अच्छे दिन आ गए नाही, हे तो बुरे दिन आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे संसारात अडकून ठेवायची दिन आहेत. हे सगळं जर सरकार द्यायला लागलं, शेतकऱ्यांना द्यायला लागलं, कर्जमाफी करायला लागलं, लाडक्या बहिणीला पण द्यायला लागलं, निराधार पण द्यायला लागलं, तर मग भगवंताचा आधार कोण घेणार? भक्ती कोण करणार? इथंच राहायची इच्छा होईल सगळ्यांना. म्हणून आजचे दिन नाहीत. आजचे दिन हेच आहेत ज्याच्या जीवनामध्ये आजचे दिन येतात, जो भगवंताचं नामस्मरण करतो. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. चित्रकेतू महाराजांची कथा सगळ्यांना माहिती आहे, भागवतामध्ये वर्णन आहे. चित्रकेतू महाराजांना मुलगा नव्हता. मुलगा नव्हता म्हटल्यानंतर मग ते म्हणले, एक संत आले घरी, त्यांना म्हटले मुलगा आम्हाला व्हायला पाहिजे. आणि ते म्हटले मग मूल तुझ्या नशिबात मुलगाच नाही म्हटले. ते म्हणले पण संतांसाठी काय अशक्य आहे? संतांनी जर आशीर्वाद दिला तर होऊ शकतं मूल म्हणे आम्हाला, पण म्हणले नशिबात नाही तुझ्या. ते म्हणले तरी पण म्हणले तुम्ही आशीर्वाद द्या. संतांच्या कृपेनं त्यांना मूल झालं. पण त्यांनी सांगितलं की जर मूल झालं तर ते तुझ्या आनंदाचं पण कारण ठरेल आणि तेच तुझ्या दुःखाचं कारण ठरेल. तसंच झालं.
चित्रकेतू राजाला हजारो बायका होत्या. त्याच्यामध्ये एका पत्नीला मूल झालं आणि एका पत्नीला मूल झाल्यानंतर हा चित्रकेतू राजा याने इतका आनंद झाला, त्याचं नाव ठेवलं हर्षशोक. काय नाव ठेवलं? तर इतका आनंद झाला होता त्याला. आणि मग मुलगा झाला, इतका तो वेडामध्ये हे झाला की मला किती दिवसातनं मुलगा झाला. आणि मग मुलगा थोडा मोठा झाला, पण त्याची बाकीच्या स्त्रिया होत्या, बायका होत्या, त्यांना ते पचेना. ते म्हणले आम्हाला नाही आहे मूल, तर म्हणले आता हिला कसं काय, आता आम्ही तर दासी झालो, राजासारखं हिजंच नाव घेतोय आणि हिलाच जवळ करतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या लहान मुलाला विष पाजलं आणि त्याला मारून टाकलं. जेव्हा त्या लहान मुलाला मारून टाकलं, राजाला किती दुःख झालं असेल. एकतर मुलगा नव्हता आणि मग पुन्हा झाला. आधी आनंद झाला, हर्ष, नंतर शोक, नंतर दुःख झालं. आता काय करायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी इतका शोक झाला. तितक्यात पुन्हा ते संत आले आणि त्या संतांनी सांगितलं, म्हटले मी म्हटलं होतं तुम्हाला दुःख होईल म्हणून, तुम्ही विनाकारण हा मुलगा मागून घेतला. मग ते तसं म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे, आता जिवंत करा म्हणे. बघा माणसाची आशा किती असते. आता तर त्या राजाने हे नाही बोलायला पाहिजे होतं जिवंत करा म्हणून, कारण संतांचं नेहमी ऐकायला पाहिजे. आपण संतांचा वापर तेवढा करून घेतो आपल्या संसारासाठी, पुढचं काय म्हणतो ते ऐकून घ्यायला पाहिजे ना. नाही महाराज द्या तरी, झालंच पाहिजे, आमचं काम झालंच पाहिजे. झालं काम. आता पुन्हा संत म्हटले अहो, म्हटले असं जिवंत करून काय करणार आहे म्हणले याला, तो गेला म्हणे दुसरा जन्म त्याचा झाला त्या मुलाचा. मग ते म्हणले नाही नाही जिवंत करा. आता काय ते शरीर पडलेलं होतं नाही तर जो आत्मा आहे, तो आत्मा तर निघून गेला त्या मुलाचा, शरीर फक्त पुढं पडलं होतं मेलेलं. मग संतांनी काय केलं, एक दुसऱ्या आत्म्याला तिथं बोलवलं. त्याचंही काही नशीब असेल, जीवन असेल काय 1, 2, 5, 10 मिनटाचं कर्मानुसार. दुसऱ्या आत्म्याला तिकडं बोलवलं त्या शरीरामध्ये आणि मग जिवंत केलं. ते शरीर जिवंत झालं. तो मुलगा उठून बसला आणि मुलगा उठून बसल्यानंतर म्हणले बापाला किती आनंद झाला. लगेच मिठी मारला, माझं सोनूलं, माझं छकुलं, माझा हर्षशोक आलेले जिवंत झाला, बरं झालं, असं तसं असं असं. किती आनंद झाला वडिलांना की माझा मुलगा जिवंत झाला, पुन्हा जिवंत झाला. धन्यवाद महाराज. तो मुलगा काय अंगाला लागून घेईना. तो मुलगा झटकायला लागला बाबाला. लांब म्हणले तुम्ही कोण आहे. म्हणजे मी तुझा बाप आहे, ही तुझी आई आहे. म्हणजे मी ओळखत नाही म्हणले तुम्हाला, कोण आहे तुम्ही. तो मुलगा बोलायला लागला, अरे असं काय करतो बाळा. म्हणले मी तुझा आई आहे, मी तुझी बाप आहे. म्हणले आम्हीच. म्हणले मी तुम्हाला ओळखत नाही म्हटले, मी तुमचा मुलगा नाही. आणि मग त्यावेळेला महाराजांकडे बघितलं, म्हणले काय हे. महाराज म्हणले ते गेला तुमचा आत्मा त्या मुलाचा, हे दुसरा आत्मा आहे म्हणले. शरीर तेच आहे, आत्मा दुसरा आहे. ड्रायव्हर बदलला आहे, गाडी तीच आहे. पहिला ड्रायव्हर पगार दिना म्हणून निघून गेलाय, मालक वेळेवर पगार दिना म्हणून निघून गेलाय. गाडी तीच आहे, ड्रायव्हर बदललाय फक्त. आत्मा दुसरा आलाय म्हणले. त्याचं जेवढं नशीब होतं तेवढं जगला, तो गेला. आता हा दुसरा आत्मा आलेला इकडे या शरीरामध्ये. आणि मग तो मुलगा बोलायला लागला. काय बोलायला लागला, आत्म्याचं ज्ञान सांगायला लागला. म्हणले अहो महाराज, वडिलांना म्हटले. म्हणले नाही बाबा म्हण की बाबा, लय बरं वाटतंय. नाही म्हणले तुम्ही माझा बाबा नाहीच, तुम्ही म्हणू कशासाठी. म्हणले मी दुसरा आत्मा आहे म्हटले, आणि मी तुमचा मुलगा नाही म्हटले, मी दुसरा आत्मा आहे. आणि तुम्ही जे तुमचं चालू आहे सगळं रडायचं हसायचं, हे वेडेपणाचा बाजार आहे म्हणले सगळा. तुम्हाला दिसतोय तरी मी तुमचा मुलगा, पण मी नाही आहे. म्हणजे एक ना एक दिवस ह्या आत्म्याला निघून जायचं आहे. तुमचं प्रेम आत्म्यावर नाही तर शरीरावर आहे.
तुम्ही त्या शरीराला धरूनच त्याचेच गालगुच्छे घेताय, त्यालाच ओढताय, माझा सोनूला, माझा छकुला. पण मी सोनूला बी नाही, छकुला बी नाही, मी आत्मा आहे. आणि तोही दुसरा आहे, मी आत्मा आहे, असं समजावून सांगितलं त्या मुलाने त्या राजाला. तेव्हा त्या राजाच्या डोक्यात फरक पडला आणि त्याला वैराग्य उत्पन्न झालं. म्हणजे बरोबर आहे, मेलं की सगळं संपलं. त्याला दुसरा जन्म प्राप्त झाला त्या मुलाला. ते आत्मा गेला दुसरीकडे आणि दुसरा जो आत्मा होता कुठला असेल तो इकडे आलेला या शरीरामध्ये काही काळासाठी. लक्षात आलं का सर्वांच्या? तर आपण जेव्हा अशा कथा ऐकतो किंवा हे सगळं पाहतो, लक्षात घ्यायला पाहिजे की आत्म्याचं अस्तित्व. मग आता प्रश्न दुसरा, पहिला संपला आता प्रश्न, दुसरा प्रश्न चालू झाला. काय? हिंसा. ते म्हटले एवढी लोक मारायचे युद्धामध्ये, मग तुझं पाप लागेल. अर्जुनाचा प्रश्न होता, समजा मी माणसं मारले तर मला नरकात जावं लागेल, ते फेडावं लागेल. पण आता भगवंत पुढं बोलणारच आहेत. अर्जुन काय डोकं चालवतो जरा. म्हटलं माणसं जर एवढी मारली तर त्याला कारण मी ठरेल. मग कारण मी ठरलो तर म्हटले मला नरकात जावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, मी जगलो, समजा मी जिंकलो तर मग मी राजा बनणार. या लोकांना मारायचं आणि आपण राजा बनायचं, तर असं केलं तर ते पाप पण मला लागेल म्हणे. बरोबर आहे की नाही? आपण दुसऱ्याचं समजा काहीतरी वस्तू आहे ती घ्यायची, लुबाडायचं दुसऱ्याला आणि स्वतःचा संसार तयार करायचा, तर नक्कीच तुम्ही सुखी राहू शकणार नाही. तसं दुसऱ्याची सगळे, कोणाचा तर नवरा असेल तो, कोणाचा तरी बाप असेल तो माणूस, त्याला मारायचं आणि स्वतः राजा बनायचं, म्हणले हे काय सुख लागणार नाही म्हणले आपल्याला. असा अर्जुन विचार करत होता. पण आता भगवंत म्हणतायत, अरे बाळा, हिंसा वगैरे काही नाही. शरीर मरू शकत नाही, तू मारू शकत नाही म्हणले ह्यांना. हिंसा होऊ शकत नाही. बरेच लोक म्हणतात ना, आता इवन महात्मा गांधी सुद्धा म्हटलं की त्यांना सुद्धा वाटलं की बाबा भगवान श्रीकृष्णाने जर हे युद्ध घडवलं असेल महाभारताचं, तर म्हणले मी त्यांना भगवंत मानत नाही. का? कारण एवढे 65 करोड सैनिक मारले गेले हो महाभारतामध्ये. एवढे लोक मारले गेले तर याला कारणभूत कोण आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्णानेच मारायला लावले एवढे सगळे लोक. मी एवढे सगळे लोक मारायला लावले, म्हणले मी त्यांना देव मानत नाही, भगवंत मानत नाही. कारण असा कसला देव, असला कसला भगवंत जो हिंसा करायला लावतो, माणसं मारायला लावतो, असं त्यांचं म्हणणं होतं. पण ते भगवंताची लेकरं आहेत सगळे, भगवंताला माहीत नाही का? आता समजा एखादा आई आहे आणि मुलाचा शर्ट फाटलेला आहे, तर मुलाचा शर्ट फाटलेला आहे, तर त्याने काय केलं, तो शर्ट